आज सुट्रेपाडा, आनंदखेडा, कुसंबा, उडाणे, गोताणे या परिसरामध्ये कुंडाणे, सांजोरी, धुळे ग्रामीणच्या परिसरात आता शेतकऱ्यांचे अत्यंत भयानक नुकसान झालेले. त्या नुकसानाचे पाहणी करण्यासाठी किरण नाना असतील किंवा सर्व शेतकरी बांधव शेतात जाऊन अतिशय दुःख वेदनाकारक होतं की जे तोंडात येणारा घास होता तो घाससुद्धा भगवंताने हाणून पाडलेला आहे. म्हणून आता आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे की शासनाने या शेतकऱ्यांना कुठंतरी समजून घ्यावं. कारण पावसाचं पाणी वातावरण नसताना आज कांद्याचे नुकसान झाले असेल, तसंच पपई असेल, टरबूज, केळी असतील, मका आणि शेतकऱ्यांचा जे जनावरांचा जो चारा होता, विशेष करून चाराची हानी खूप मोठी झालेली आहे. गहू असेल, हरभरा असेल, सर्वांचे नुकसान झाल्यामुळे तर तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन आणि शासनाने यांना मदत करावी एवढीच अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. बोला. सर्वच सुट्रेपाड्याचे, आनंदखेड्याचे शेतकरी या ठिकाणी आपण बऱ्याच गावांना भेटी देतो आहोत, पाहतो आहोत. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत भयानक आणि भीषण झाली. डोळ्यातले अश्रू थांबत नाही. ज्या पिकाच्या जीवावरती त्यांना उभं आयुष्य काढायचं आहे, मुलांचं लग्न असेल, आजारपण असेल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, थोडंफार घरकाम असेल किंवा मुलांचं शिक्षण वगैरे, या सर्वच गोष्टी या पिकांवरती अवलंबून होतात. मुळातच जे पीक काळे करत असताना एकरी 50-60 हजार रुपये खर्च झालेला आहे. काही पिकांना त्याच्यापेक्षाही जास्त खर्च झालेला आहे. सर्वच पीक हे जमीनदोस्त झाले. आज उधारीवर घेतलेले दुधाईचे पैसे असतील, खतांचे पैसे असतील, हे सर्वच गोष्टी आज ठप्प झालेल्या आहेत. त्याच्या डोळ्यापुढे अंधार झालेला आहे. अशा परिस्थितीत जर सरकारने मदत केली नाही तर सरकार अस्तित्वात आहे का हा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्याच्या मनात आल्याशिवाय राहत. आमची सरकारला कळकळीची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, वेगवेगळे मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, आजी माझे आमदार असतील, जिल्हाधिकारी असतील, महसूल आयुक्त असतील, प्रांत तहसीलदार, महसूल यंत्रणा, कृषी यंत्रणा, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करतात, त्यांना अनुदान देतात, सबसिडी देतात, पुढाऱ्यांच्या कारखान्यांना पैसे देतात, सर्वच गोष्टींची मदत करतात, पण शेतकरीला का वंचित ठेवतात? शेतकऱ्याचा मारायचा प्रयत्न करू नका. त्यांना जगणं शिकवा, जगायचं शिकवा. अन्यथा याच्या पुढच्या काळात परिस्थिती भीषण होईल. आधीच महागाईने होरपळलेला हा शेतकरी नेटाकुटीला आलेला आहे. कर्ज प्रचंड प्रमाणावरती वाढत चाललेलं आहे. अंगावरती धड नवा कपडा दिसत नाही. मुलामुलींचे लग्न राहिलेले आहेत, आजारपण राहिलेले. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून फक्त राजकीयदृष्ट्या सवंग घोषणा करून तुम्ही लोकांची मनं सांभाळू शकत नाही. आता बांधावर जाऊन मदत देण्याची गरज आहे आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजे. तुमचे सॅटेलाईट असेल, काय असेल, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. सरसकट पंचनामे म्हणजे 100% गावाने ठरवलं त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांची नावं ॲड करून त्या पीक पद्धतीप्रमाणे पैसे दिले गेले पाहिजेत आणि 100% व्याजमाफी केली पाहिजे, तरच शेतकरी वाचेल. अन्यथा याचा तळतळात तुम्हाला भोगल्याशिवाय राहणार नाही. राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहोत की तुम्हाला रस्त्यावरती फिरणं बंद करू. मेहरबानी करून सांगतो, अजूनही विचार करा.